तर आज आपल्याला नवीन चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. सो द नेम ऑफ अवर न्यू चॅप्टर इज फार्मसी अँड हेल्थ केअर सिस्टीम. तर या चॅप्टरमध्ये जो फार्मासिस्ट आहे त्याचे हेल्थ केअर सिस्टीममध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा जे पब्लिक किंवा सोसायटीमध्ये जे रोल आहेत ते रोल आपल्याला या हेल्थ केअर सिस्टीममध्ये डिस्कस करायचे. तर त्यामध्ये द interdependence between the pharmacy and medicines run back through the countless ages. ठीक आहे. तर जो इंटरडिपेंडन्स आहे, इंटरडिपेंडन्स मीन्स जे अंतर आहे फार्मसी आणि मेडिसिन्समधलं हे बऱ्याच कालावधीपासून काय चालत आलेलं आहे. त्यामध्ये ड्युरिंग द वैदिक टाइम्स मेडिकल ट्रीटमेंट वॉज असोसिएटेड विथ द रिलिजियस सर्विसेस इन इंडिया. हिंदू मेडिसिन्स बिगिन विथ द अथर्ववेदा which contain a list of disease with their symptoms in the form of incantation. ठीक आहे. आता ड्युरिंग द वैदिक टाइम्स मीन्स असा काळ की ज्या काळामध्ये काही जडीबुटी किंवा मग भस्म वगैरे यूज केले जात होते त्याला म्हणता येईल आपल्याला वैदिक टाइम्स. तर या टाईमला जी मेडिकल ट्रीटमेंट होती म्हणजे डिसीजवर जी ट्रीटमेंट करत होते ते ऋषी मुनी लोक, तर ती काय एक रिलिजियस सर्विस होती. म्हणजे एक रिलिजियस मीन्स एक धार्मिक अशी त्याला काय म्हणता येईल आपल्याला सर्विस म्हणता येईल. देन हिंदू मेडिसिन्स जी आहे ती कोणची आहे आयुर्वेदिक मेडिसिन्स. ही कशी स्टार्ट झाली बिगिन विथ द अथर्ववेदा मेडिसिन्स. अथर्ववेदा मेडिसिन्सपासून ती स्टार्ट झाली. त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिसीज त्याचबरोबर त्या डिसीजचे सिम्पटम्स यांची काय होती त्या अथर्ववेदा सिस्टीममध्ये काय होती लिस्ट होती. देन सेकंड सिस्टीम आहे इन अ ऋग्वेदा मेनी मेडिसिनल हर्ब्स आर डिस्क्राइब्ड अँड वॉटर इज प्रिस्क्राइब ॲज द बेस्ट क्युअर ऑफ मोस्ट डिसीज. आता ऋग्वेदामध्ये काय सांगितले त्यांनी तर जे मेडिसिनल हर्ब्स आहेत म्हणजे ज्या वनस्पती आहेत मेडिसिनल वनस्पती त्यांचं डिस्क्रिप्शन केलं आहे. त्याचबरोबर जे वॉटर आहे हे वॉटर मोस्ट ऑफ द डिसीजवर बेस्ट क्युअर म्हणून त्यांनी काय केला त्याचा यूज केला. म्हणजे पुष्कळ अशा डिसीजवर तर वॉटर हे आपण यूज करू शकतो. देन इन अ वैदिक टाईम द फिजिशियन अँड द सर्जन्स लिव्ह इन अ गार्डन हाऊस अँड कल्टिवेटेड द रिक्वायर्ड मेडिसिनल प्लांट्स. आता या वैदिक टाईममध्ये जे फिजिशियन्स होते किंवा जे सर्जन्स होते ते कुठे राहत होते दीज आर लिव्ह इन अ गार्डन हाऊस. आता आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहिलेलं आहे जे ऋषीमुनी लोक कुठे राहतात ते आश्रमामध्ये राहतात आणि तिथेच काय करतात जे मेडिसिनल प्लांट्स आहे त्यांचं काय करतात ते कल्टिवेशन करतात. देन देअर वेअर नो सेपरेट प्रोफेशन्स ऑफ द मेडिसिन्स अँड द फार्मसी. आता त्यावेळी जे मेडिसिन आणि फार्मसी आहे त्यांचं असं काही सेपरेट असं प्रोफेशन्स नव्हतं. त्या कालावधीमध्ये जो फिजिशियन आहे तोच काय करायचा मेडिसिन्स प्रिपेअर करायचा आणि त्याचबरोबर तो डायग्नोस देखील करायचा डिसीजचा आणि डायग्नोस केल्यानंतर ते मेडिसिन्स ती जडीबुटी त्या पेशंटला तो डिस्पेन्स देखील करायचा. अशा थ्रू त्या कालावधी मेडिसिन्स आणि फार्मसी जे प्रोफेशन्स आहे हे सेपरेट नव्हते. त्यामुळे फिजिशियन्स प्रिपेअर्ड हिज ओन मेडिसिन्स. समटाईम्स द फॅमिली मेंबर्स ऑफ द पेशंट्स ऑल्सो वेअर आस्क्ड टू प्रिपेअर द रेमिडीज फ्रॉम द मेडिसिनल प्लांट्स. ठीक आहे. अशा प्रकारे जे फिजिशियन्स आहेत ते त्यांची जी मेडिसिन्स आहेत ते काय स्वतः प्रिपेअर करायची. त्यानंतर मग त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत हे फॅमिली मेंबर्स देखील जे मेडिसिनल प्लांट्स आहेत त्या मेडिसिनल प्लांट्सपासून जे रेमिडीज मीन्स उपाय तर ते रेमिडीज कशा प्रिपेअर करायच्या हे त्या फिजिशियन्सकडून काय करायचे शिकून घ्यायचे. देन सुश्रुता अँड द चरक आर द टू ग्रेट नेम्स इन आयुर्वेदा. आता हा जो सुश्रुता आहे आणि चरक हा आपण मागच्या वर्षी कॉग्नसीमध्ये या सायंटिस्टची चांगल्या प्रकारे स्टडी केली. तर हे आयुर्वेदा सिस्टीमचे जे दोन सायंटिस्ट त्यांनी सांगितलेले त्याच्यामध्ये मग द चरक कंपोज अ बुक ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ आयुर्वेदिक मेडिसिन्स कॉल्ड ॲज अ चरक संहिता. ठीक आहे. तर त्यामधला जो चरक आहे त्या चरकनं काय केलं एक आयुर्वेदिक मेडिसिन्सवर काय केलं एक बुक तयार केलं. तर त्या बुकला काय नाव दिलं त्यांनी चरक संहिता विच इज स्टील यूज इन
इंडिया. आणि हे चरक संहिता नावाचं जे बुक आहे ते आता देखील आपण आपल्या इंडियामध्ये काय करतो, त्याचा यूज करतो. When the Muslim came and ruled India, they brought their Unani system of the medicines with the change in the pattern of society, but the systems Ayurvedic and the Unani show the considerable changes. ठीक आहे. त्यानंतर जे मुस्लिम आहेत, निजामशाही वगैरे अशा प्रकारचे जे मुस्लिम आहेत ते मुस्लिम आपल्या इंडियामध्ये आले. त्यांनी परत जी युनानी सिस्टीम आहे ती युनानी सिस्टीम स्टार्ट केली. त्यानंतर मग अशा प्रकारे दोन्ही सोसायटीचे जे सोसायटीमधले जे लोक एकत्र आले त्यांच्यामध्ये सोसायटीमध्ये चेंज होत गेला आणि अशाच प्रकारे त्या आयुर्वेदिक आणि युनानी सिस्टीममध्ये देखील काय कन्सिडरेबल असे चेंजेस झाले. देन ड्युरिंग द 18th century the system of the medicines were advanced with the time and came into the existence the organization of the hospital. Since then the hospital organization is working with the aim of attaining, maintaining and promoting the health of the nation, where the service of the different health professionals are utilized. The health professionals such as the clinical practitioner, nurses, technicians, medical social workers, dietitians and the pharmacists. These are together referred as the healthcare team. आता ड्युरिंग द 18th century म्हणजे 18th centuryमध्ये काय झालं, अजून जी मेडिसिन्स आहे याचा मेडिसिन्स अजून ॲडव्हान्समध्ये आली किंवा त्यांची डेव्हलपमेंट झाली. तर डेव्हलपमेंट होत असताना तिथे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं काय झालं, ऑर्गनायझेशन. ठीक आहे. 18th centuryमध्ये हॉस्पिटलचं ऑर्गनायझेशन झालं. तर या हॉस्पिटलचं ऑर्गनायझेशन होण्याचा जो मेन एम आहे तो मेन एम कोणता आहे तर टू अटेनिंग, मेंटेनिंग अँड प्रोमोटिंग द हेल्थ ऑफ द नेशन्स. ठीक आहे. तर जे नेशनचं हेल्थ आहे ते अटेनिंग करणे किंवा मग मेंटेन करणे किंवा अजून प्रोमोट करणे किंवा मग इन्क्रीज करणे हे त्या हॉस्पिटलचं काय आहे, एम. 18th centuryमध्ये तुमचं हॉस्पिटलचं ऑर्गनायझेशन झालं. देन त्याचा जो एम आहे नेशन्सचं हेल्थ जे आहे ते अटेन करणे किंवा मेंटेन करणे किंवा मग इन्क्रीज करणे. तर त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये काही प्रोफेशनल्स जे आहे, प्रोफेशनल्सचा जो स्टाफ आहे तो इन्क्लूड झाला. मग कोणकोणचे प्रोफेशनल्स आहेत तर त्यामध्ये कोण कोण इन्क्लूड झालं, क्लिनिकल प्रॅक्टिशनर, त्यानंतर नर्सेस, टेक्निशियन्स, मेडिकल सोशल वर्कर्स, त्यानंतर डायटिशियन्स आणि फार्मासिस्ट यांचा एक स्टाफ हा त्या हॉस्पिटलमध्ये काय झाला, इन्क्लूड झाला. आणि अशा थ्रू हॉस्पिटलचं काय झालं, एक डेव्हलपमेंट झालं किंवा मग ऑर्गनायझेशन झालं. आणि त्या स्टाफला काय म्हणता येईल आपल्याला, हेल्थ केअर टीम. देन द ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ द मेडिसिन वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द ब्रिटिश व्हेन दे रूल इंडिया. इन दोज डेज फार्मसी एज्युकेशन वॉज स्टार्टेड इन इंडिया टू ट्रेन द प्रोफेशनल्स. ठीक आहे. त्यानंतर जी ॲलोपॅथिक सिस्टीम जी आता आपण यूज करतो, ठीक आहे, बहुतेक जे लोक आहेत ती कोणची ॲलोपॅथिक सिस्टीम ही यूज करतात. तर ही ॲलोपॅथिक नावाची जी सिस्टीम आहे ही कोणी इंट्रोड्यूस केली इंडियामध्ये, ब्रिटिशनी. ठीक आहे. जेव्हा ते इंडियामध्ये आले तेव्हा या ब्रिटिश लोकांनी ॲलोपॅथिक सिस्टीम इंट्रोड्यूस केली. आणि त्या दिवसामध्ये किंवा त्या दिवसापासून जे फार्मसी एज्युकेशन हे इंडियामध्ये काय झालं, स्टार्ट झालं. कशासाठी, टू ट्रेन द प्रोफेशनल्स. या प्रोफेशनल्सला अजून ट्रेन करण्यासाठी फार्मसी एज्युकेशन हे इंडियामध्ये स्टार्ट झालं. देन सम फार्मास्युटिकल असोसिएशन्स वेअर ऑल्सो फॉर्म. आणि त्या थ्रू या जे फार्मास्युटिकल असोसिएशन्स आहेत ते देखील काय झाले, तयार झाले. द टेंडन्सी टू स्पेशलायझेशन हॅज अफेक्टेड द सेपरेशन ऑफ फार्मसी फ्रॉम द मेडिसिन विथ अ ओव्हरलॅपिंग ऑफ ज्युरिसडिक्शन अँड द प्रॅक्टिस. ठीक आहे. त्यानंतर ॲलोपॅथिक सिस्टीम इंडियामध्ये आली. ते ॲलोपॅथिक सिस्टीम जेव्हापासून इंडियामध्ये स्टार्ट झाली तेव्हापासून त्यांचं जे फार्मसी आणि मेडिसिन्स यांचं जे प्रोफेशन आहे हे कसं झालं, सेपरेट झालं. ठीक आहे. ॲलोपॅथिक सिस्टीम इंडियामध्ये स्टार्ट झाल्यानंतर फार्मसी आणि मेडिसिन यामध्ये काय झालं, सेपरेशन झालं. तेव्हापासून मग देन द फंक्शन ऑफ द फिजिशियन्स
to diagnose the disease and to recommend the treatment through the prescription, while the pharmacist has to dispense the medicines according to the प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. तर इथे ॲलोपॅथिक सिस्टीममध्ये तुमची फार्मसी आणि मेडिसिन्स हे काय झालं, सेपरेट झालं. त्यामध्ये मग जो फिजिशियन होता त्याची जे फंक्शन होतं ते कोणचं, मग एकदा डिसीजला त्याने काय करायचं, डायग्नोज करायचं आणि त्यानंतर त्याच्यावर जी ट्रीटमेंट आहे ते ड्रग त्याला कोणती ट्रीटमेंट त्याला रिफेअर करायची किंवा रिकमेंड करायची हे त्यांना प्रिस्क्रिप्शन थ्रू तो त्या पेशंटला रिकमेंडेड करू शकत होता. आणि जो फार्मासिस्ट आहे मग तो फार्मासिस्ट त्या पेशंटला त्या मेडिसिनचं काय करत होता, डिस्पेन्स करत होता. अशा प्रकारे ॲलोपॅथिक सिस्टीममध्ये फार्मसी आणि मेडिसिन्स या प्रोफेशन्सचं काय झालं, सेपरेशन. देन ड्युरिंग द लास्ट 5 to 6 decades, complex and the potent organic compound are introduced as the medicines. Being the potent, these are to be administered with the great care and in a standard dosage form like the tablet, capsules and the injection. ठीक आहे. ड्युरिंग द लास्ट 5 to 6 decades. आता 5 to 6 decades म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल जनरली 1 decades म्हणजे 10 years होतात, तर इथे 5 to 6 decades सांगितले. म्हणजे अशा प्रकारे ते 15 ते 16 वर्षामध्ये, ड्युरिंग द 15 ते 16 वर्षापासून काय झालं, जे कॉम्प्लेक्स आणि पोटेंट ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत हे काय झाले, तयार झाले. कॉम्प्लेक्स मीन्स अशी मेडिसिन्स ज्या मेडिसिन्समध्ये आपण 2 ड्रग कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो. ठीक आहे. 2 ड्रग यूज करून एक मेडिसिन तयार करतो, त्याला म्हणता येईल आपल्याला कॉम्प्लेक्स मेडिसिन किंवा मग पोटेंट ऑर्गॅनिक कंपाऊंड. पोटेंट ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे जो ड्रग आहे त्या ड्रगचं अमाऊंट जे आहे ते एकदम कमी घ्यायचं आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट कसा राहील, मोर राहील. तर अशा ड्रगला काय म्हणता येईल आपल्याला, पोटेंट ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर अशा प्रकारचे जे ड्रग आहेत, अशा प्रकारचे ड्रग या डिकेड्समध्ये काय झाले, डेव्हलप झाले किंवा इंट्रोड्यूस झाले. बिंग अ पोटेंट, दीज आर टू बी ॲडमिनिस्टर्ड विथ द ग्रेट केअर. ठीक आहे. तर मग असे जे पोटेंट ड्रग आहे हे खूप अशी काळजी घेऊन केअर करून ते काय करावं लागत होते, ॲडमिनिस्टर्ड करावं लागत होते आणि ते अशा स्टँडर्ड फॉर्ममध्ये तयार झाले. ते फॉर्म कोणकोणचे आहेत, मग ते एकतर टॅब्लेटमध्ये असू शकतात, कॅप्सूल्समध्ये असू शकतात किंवा मग इंजेक्शन. Such a complex and the potent dosage forms cannot be dispensed or prepared in a very small scale, maintaining their strength and stability each time. ठीक आहे. तर असे जे टॅब्लेट किंवा कॅप्सूल्स जे आहेत पोटेंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे हे स्मॉल क्वांटिटीमध्ये किंवा मग स्मॉल स्केलमध्ये प्रिपेअर करता येत नव्हते. का बरं, तर त्यांची जी स्ट्रेंथ किंवा जी स्टॅबिलिटी आहे ती काय करावं लागत होती, मेंटेन करावं लागत होती. त्यामुळे दे आर टू बी मॅन्युफॅक्चर्ड इन अ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज विथ द सबसिक्वेंट क्वालिटी कंट्रोल. त्यामुळे त्यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते कुठे व्हायचं, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये आणि तेही त्याची जी क्वांटिटी आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये. ठीक आहे. त्या ड्रग्सचं काय व्हायचं मॅन्युफॅक्चरिंग. देन with the developing trend in the science and the technology as well as in the potent of the authentic drugs, pharmacist's responsibility is increased to give the information to the prescriber and the patients regarding the use, side effects of such a drug in the interest of the public health. आता विथ द डेव्हलपमेंट ट्रेंड्स इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर जसं सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांची डेव्हलपमेंट होत गेली तशीच जो फार्मासिस्ट आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी देखील काय झाली, इन्क्रीज झाली. तर या रिस्पॉन्सिबिलिटी इन्क्रीज झाली याच्यामध्ये त्याला काय करावं लागलं, मग जी ड्रगबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्याला प्रिस्क्रायबर म्हणजे जो फिजिशियन आहे त्याला, त्याचबरोबर जो पेशंट आहे त्या पेशंटला त्यांच्यापर्यंत ती प्रोव्हाइड करावं लागली. तर ती इन्फॉर्मेशन कोणची, रिगार्डिंग द यूज आणि साईड इफेक्ट्स, त्या ड्रगचे
कोणकोणते यूज आहेत का किंवा मग त्या ड्रगचे काय साईड इफेक्ट्स आहेत अशी जी इन्फॉर्मेशन आहे ती त्याला जो प्रिस्क्रायबर मीन्स फिजिशियन्स आहे किंवा जो पेशंट्स आहे त्याला प्रोव्हाइड करावा लागेल. तर याचा जो उद्देश आहे इंटरेस्ट मीन्स याचा जो मेन उद्देश आहे तो कोणता आहे मग ऑफ द पब्लिक हेल्थ. तर त्याला काय करायची होती जी पब्लिक हेल्थ आहे ती मेंटेन करायची होती. देन the pharmacist is legally held the responsible for the quality of the products which is distributed. ठीक आहे. तर लेगली जर पाहिलं तर फार्मासिस्ट हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीसाठी फार्मासिस्ट हा रिस्पॉन्सिबल आहे. बिकॉज ऑफ सच अ रिस्पॉन्सिबिलिटी द लॉ रिक्वायर्स दॅट द डिस्ट्रीब्युशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल ड्रग्स बी रेस्ट्रिक्टेड टू द फार्मासिस्ट. ठीक आहे. तर लॉनुसार ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ड्रग्सच्या तो कोण रेस्ट्रिक्टेड करू शकतो फार्मासिस्ट. त्यामुळे त्या प्रोडक्टची जी क्वालिटी आहे त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे फार्मासिस्ट. ठीक आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीची जशी डेव्हलपमेंट झाली तशीच फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी देखील इन्क्रीज झाली. त्यामध्ये त्याला ड्रग्सची जी साईड इफेक्ट किंवा त्याचे जे यूज आहे ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला फिजिशियन सोबत त्याचबरोबर पेशंटपर्यंत काय करावं लागली प्रोव्हाइड करावं लागली. अशा प्रकारे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही काय झाली इन्क्रीज झाली. देन ॲज पर द डिस्कशन हेल्ड ॲट द ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स इन 1963 अ फार्मासिस्ट इज गार्डेड ॲज ॲन एक्सपर्ट ऑन अ ड्रग्स व्हाईल अ मेडिकल प्रॅक्टिशनर इज कन्सर्न विथ द डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. ठीक आहे. आता ॲज पर द डिस्कशन हेल्ड ॲट द ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स. ठीक आहे. तर ब्रिटिश फार्मास्युटिकल कॉन्फरन्स जी आहे ती कधी झाली होती इन 1963 मध्ये. त्यामध्ये काय ठरवण्यात आलं होतं मग त्या डिस्कशनमध्ये जो फार्मासिस्ट आहे या फार्मासिस्टला एक्सपर्ट ऑन अ ड्रग. ठीक आहे. तर जो ड्रगची डिलिव्हरी करणारा त्याला काय म्हणाला त्या फार्मासिस्टला त्यामध्ये एक्सपर्ट त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर जो मग मेडिकल प्रॅक्टिशनर आहे त्या मेडिकल प्रॅक्टिशनरसाठी तो काय करू शकत होता मग तो कशासाठी एक्सपर्ट होता ॲज अ डायग्नोसिससाठी आणि त्यासाठी सोबत ट्रीटमेंटसाठी. फार्मासिस्ट हॅज टू डील विथ द होल रेंज ऑफ द ड्रग्स. अकॉर्डिंगली द फार्मसी एज्युकेशन इज सो फार दॅट ही गेट्स ऑल नॉलेज अबाउट द ड्रग्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो फार्मासिस्ट आहे या फार्मासिस्टला जे होल रेंज म्हणजे वेगवेगळ्या किंवा जे प्रत्येक रेंजमधले जे ड्रग्ज आहेत त्या प्रत्येक रेंजमधल्या ड्रगसोबत काय करावं लागतं त्याला डील करावं लागतं. ठीक आहे. तर त्यामुळे प्रत्येक ड्रगविषयी हे नॉलेज हे फार्मासिस्टला काय असायलाच पाहिजे. देन nowadays pharmacist is no longer regarded as a dispenser or a compounder. The dispensing pharmacy is gradually emerging in a clinical pharmacy, so many changes are required to be made in the concept of pharmacy. Pharmacist has to play an important consultative and the management role. He should be responsible for planning and establishment of the proper pharmacy सर्विस. ठीक आहे. तर आताच्या कालावधीमध्ये जर पाहिला आपण नाउअडेजमध्ये फार्मासिस्ट जो आहे त्याला एक तर डिस्पेन्सर देखील म्हणता येणार नाही किंवा कंपाऊंडर देखील. कारण आधीच्या काळामध्ये जे ऋषीमुनी लोक होते तेच काय जे मेडिसिन्स आहे त्यांची कंपाऊंडिंग करायची किंवा मग त्यांचं कल्टिवेशन करायचे किंवा ते प्रिपेअर करायचे. परंतु आता जर पाहिला आपण तर फार्मासिस्टच्या जो स्टॉक आहे मेडिकल स्टॉक त्यामध्येच जे मेडिसिन्स आहे ते ऑलरेडी काय असतात अवेलेबल असतात. त्यामुळे त्याला त्या ड्रग्सची किंवा त्या मेडिसिनची कंपाऊंडिंग करायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे ती जी डिस्पेन्सिंग फार्मसी कशामध्ये इन्क्लूड होते इन अ क्लिनिकल फार्मसीमध्ये. आणि अशा प्रकारे बरेच असे चेंजेस या फार्मसी कन्सेप्टमध्ये काय झालेले आहेत. त्यामुळे जो फार्मासिस्टचा मेन रोल आहे तो मेन रोल कोणचा आहे कन्सिलेटिव्ह अँड द मॅनेजमेंट रोल. ठीक आहे. तर जे पेशंट आहे त्यांचं कन्सिलेशन करणे आणि त्याचबरोबर प्रत्येक फार्मसी सिस्टीम जी आहे त्याचं काय करणे मॅनेजमेंट करणे. ही शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर द प्लॅनिंग अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफ द प्रॉपर फार्मसी सर्विस.
अशा प्रकारे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर प्लॅनिंगसाठी आणि त्याचबरोबर प्रॉपर अशी फार्मसी सर्व्हिस कस्टमरपर्यंत किंवा पेशंटपर्यंत प्रोव्हाइड करणे, अशा फार्मसी सर्व्हिस त्याला काय करायची आहे, इस्टॅब्लिशमेंट करायची, यासाठी तो मेनली रिस्पॉन्सिबल आहे. देन द हेल्थ केअर सिस्टीम इज हायली इन्फ्लुएन्स्ड बाय द चेंजेस सच ॲज द इकॉनॉमिकल, पॉलिटिकल अँड एथॉलॉजिकल चेंजेस. Evolutionary changes in the practice of the pharmacy will continue to have an impact of changing the health care system. तर आता जी हेल्थ केअर सिस्टीम आहे इज हायली इन्फ्लुएन्स मीन्स त्याला म्हणता येईल आपल्याला प्रभावित, ठीक आहे, मराठीमध्ये म्हणता येईल याला आपल्याला प्रभावित. तर हेल्थ केअर सिस्टीम जी ही अजून प्रभावशाली किंवा इन्फ्लुएन्स झाली कशा थ्रू, तर जे इकॉनॉमिकल किंवा पॉलिटिकल चेंजेस झाले त्या सिस्टीम, त्या चेंजेसमुळं ही जी सिस्टीम आहे ही अजून इन्फ्लुएन्स झाली. आणि या चेंजेसमुळं जी फार्मसी प्रॅक्टिस आहे, फार्मसी प्रॅक्टिसमध्ये अजून कंटिन्यू चेंजेस होत गेल्यामुळे जी हेल्थ केअर सिस्टीम आहे ती अजून कशी झाली, इन्क्रीज झाली किंवा त्याला अजून डेव्हलप झाली असं म्हणता येईल. देन द सम इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द हेल्थ केअर आर आउटलाइन्ड इन द रिपोर्ट ऑफ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अ प्रायमरी हेल्थ केअर हेल्ड इन सप्टेंबर 1978 ॲट अल्मा अटा टू अचीव द गोल हेल्थ ऑल बाय 2000 AD. दे आर. आता त्यानंतर परत एक कॉन्फरन्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स कधी घडली ती, सप्टेंबर 1978मध्ये. कुठे घेण्यात आली ती कॉन्फरन्स, आल्मा इथे. तर या कॉन्फरन्समध्ये देखील काही इम्पॉर्टंट असे अस्पेक्ट्स हे काय झाले, आउटलाईन झाले किंवा मग पास झाले, ठीक आहे. जर हेल्थ सोबत जे रिलेटेड असे जे अस्पेक्ट्स आहेत, असे अस्पेक्ट्स या कॉन्फरन्समध्ये पास झाले, तर ते कोणकोणचे अस्पेक्ट्स आहेत ते बघूत आपण. तर त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं आहे त्यांनी, एज्युकेशन कन्सर्निंग प्रिव्हेलिंग द हेल्थ प्रॉब्लेम्स अँड द मेथड्स ऑफ आयडेंटिफाईंग, प्रिव्हेंटिंग अँड कंट्रोलिंग देम, ठीक आहे. तर जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत त्या हेल्थ प्रॉब्लेम्सबद्दल एज्युकेशन प्रोव्हाइड करणे किंवा मग काही ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करण्याचे किंवा मग त्या प्रॉब्लेमचं प्रिव्हेन्शन करणं किंवा मग कंट्रोल करणं, यासाठी ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्ससाठी एज्युकेशन काय प्रोव्हाइड करणं. देन सेकंड आहे प्रमोशन ऑफ द फूड सप्लाय अँड द प्रॉपर न्यूट्रिशन. त्यानंतर जे फूड सप्लाय आहे त्यांचं योग्य तो फूड सप्लाय प्रोव्हाइड करणे, त्याचं प्रॉपर असं न्यूट्रिशन मेंटेन करणे. देन थर्ड आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द लोकली इपिडेमिक डिसीज. त्यानंतर जे इपिडेमिक डिसीज आहेत त्यांचं प्रिव्हेन्शन करणं आणि कंट्रोल करणं. देन सेकंड प्रोव्हिजन्स ऑफ द इसेन्शियल ड्रग्स. आता जे इसेन्शियल ड्रग्स आहेत त्या ड्रग्सबद्दल काही प्रोव्हिजन्स तयार करणे. देन ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट ऑफ द कॉमन डिसीज, ठीक आहे. तर जे कॉमन डिसीज आहे त्या कॉमन डिसीजवर योग्य अशी ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट करणे. देन इम्युनायझेशन अगेन्स्ट द मेजर इन्फेक्शन अँड द डिसीज. त्यानंतर जे मेजर इन्फेक्शन आहे किंवा मग जे डिसीज आहे त्याबद्दल काय करायचं, इम्युनाइज करायचं, ठीक आहे. देन अवेलेबिलिटी ऑफ द हेल्थ प्रोफेशनल्स, ठीक आहे. त्यानंतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांची अवेलेबिलिटी करून देणे. देन लास्ट वन इज द नॅशनल हेल्थ केअर पॉलिसी. तर असे काही आस्पेक्ट्स या कॉन्फरन्समध्ये पास झाले. त्यानंतर मग मोरओव्हर धिस रिपोर्ट वॉज रिगार्डेड ॲज द बेसिक रिक्वायरमेंट टू बी सप्लिमेंटेड अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक अँड द सोशल व्हॅल्यूज ऑफ द नेशन अँड इट्स पब्लिक, ठीक आहे. तर आता जे नेशन आहे किंवा नेशनमधली जी पब्लिक आहे त्यांची जी इकॉनॉमिक आणि सोशल व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीज करायची, त्यासाठी हे जे अस्पेक्ट्स आहेत हे काय बेसिक रिक्वायरमेंट टू अचीव द गोल हेल्थ फॉर ऑल बाय द 2000 AD.
नेसेसरी सपोर्टिंग फार्मास्युटिकल सर्विस आर रिक्वायर्डेड टू बी एक्सटेंडेड अँड ऑर्गनाइज. ठीक आहे. तर टू अचीव द गोल, जो गोल आपल्याला अचीव करायचा, जे ध्येय आपल्याला अचीव करायचं कोणतं, हेल्थ फॉर ऑल बाय द 2000 AD. याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, सपोर्टिंग फार्मास्युटिकल सर्विस, एकतर सपोर्ट करणारी फार्मास्युटिकल सर्विस लागणार आहे. टू बी एक्सटेंडेड अँड ऑर्गनाइज, ती एक्सटेंड करायची त्याचबरोबर ऑर्गनाइज करायची. विच इज पॉसिबली ओनली व्हेन फार्मसी अल्टिमेटली अँड द फार्मासिस्ट हॅज बीन ॲक्सेप्टेड ॲज ॲन इम्पॉर्टंट मेंबर ऑफ द हेल्थ केअर टीम. आणि ही सर्विस काय रिक्वायर्ड होईल किंवा एक्सटेंड होईल किंवा ऑर्गनाइज होईल, हे कधी पॉसिबल होईल, जेव्हा फार्मसी किंवा जो फार्मासिस्ट आहे हा इम्पॉर्टंट म्हणू शकू आपण हेल्थ केअर सिस्टीमचा, तो काय एक इम्पॉर्टंट असा मेंबर, हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू तेव्हा हे आपलं जे गोल आहे ते आपण काय करू, अचीव करू. हे बघा परत सांगते, टू अचीव द गोल हेल्थ फॉर ऑल बाय द 2000 AD. ठीक आहे. आपलं जे गोल आहे हेल्थ फॉर ऑल बाय द 2000 AD, हे गोल अचीव करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, फार्मास्युटिकल सर्विस, ती काय करायची आपल्याला, ऑर्गनाइज करायची किंवा एक्सटेंड करायची. तर आणि ही ऑर्गनाइज सर्विस कधी ही फार्मास्युटिकल सर्विस कधी ऑर्गनाइज होईल, जेव्हा फार्मसी त्याचबरोबर जो फार्मासिस्ट हा हेल्थ केअर सिस्टीमचा किंवा हेल्थ केअर टीमचा एक इम्पॉर्टंट मेंबर आहे, हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू तेव्हा ही फार्मास्युटिकल सर्विस ही काय होईल, ऑर्गनाइज होईल आणि आपला जो मेन गोल आहे हा काय होईल, अचीव होईल. द प्रोफेशन ऑफ द फार्मसी The profession of pharmacy in our country presently consists of academic pharmacist, industrial pharmacist, hospital pharmacist and community pharmacist. आता जे प्रोफेशन आहे फार्मसीचं आपल्या इंडियामध्ये ते कोणकोणचे आहेत, ॲकॅडमिक फार्मासिस्ट. ॲकॅडमिक फार्मासिस्ट मीन्स सपोज एखादा टीचर आहे किंवा एखादा प्रोफेसर आहे, तर फार्मसीविषयी तो आपल्या स्टुडंटला काय करेल, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल, त्याला म्हणता येईल आपल्याला ॲकॅडमिक फार्मासिस्ट. त्यानंतर इंडस्ट्रियल फार्मासिस्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काय असतात, वेगवेगळे फार्मासिस्ट, दिस इज द इंडस्ट्रियल फार्मासिस्ट. त्यानंतर हॉस्पिटल फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट हा काय करतो, जो ड्रग सेल करतो किंवा डिस्पेन्स करतात, दिस इज द हॉस्पिटल फार्मासिस्ट. आणि लास्ट वन इज द कम्युनिटी फार्मासिस्ट. तर कम्युनिटी फार्मासिस्ट काय करेल, कम्युनिकेशन करेल, दिस इज द community pharmacist. Then all the pharmacists work in a different fields of the professions are directly or indirectly related to the nation's health. ठीक आहे. तर जे सर्व फार्मासिस्ट डिफरंट अशा फील्डमध्ये वर्क करतात ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कशाशी रिलेटेड असतात, नेशन्स हेल्थ किंवा पब्लिकच्या हेल्थसोबत ते काय असतात, रिलेटेड असतात. Community pharmacist and the hospital pharmacist are the health professionals for the safe and effective use of the drugs. ठीक आहे. आता जो कम्युनिटी फार्मासिस्ट आहे किंवा मग जो हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे, हे जे दोन प्रोफेशनल्स आहेत हे कशाशी रिलेटेड आहे, तर जो ड्रग आहे त्या तो ड्रग किती सेफ आहे किंवा किती इफेक्टिव्ह आहे हे कोण सांगेल आपल्याला, कम्युनिटी फार्मासिस्ट किंवा मग हॉस्पिटल फार्मासिस्ट. Pharmacist has a special knowledge regarding the drug and their therapeutic actions. As he has the information about the drug, he is a very close to the prescriber or the physician. ठीक आहे. तर जो फार्मासिस्ट आहे त्याला ड्रगबद्दलचं स्पेशल असं नॉलेज पाहिजे, त्या ड्रगची जी थेराप्युटिक ॲक्शन आहे तर ती थेराप्युटिक ॲक्शन त्या फार्मासिस्टला माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशन तो कोणाला प्रोव्हाइड करेल, प्रिस्क्रायबरला किंवा मग फिजिशियनला. त्याचबरोबर सिमिलरली डिस्पेन्सिंग कंपाऊंडिंग ॲक्टिव्हिटी अँड हिज ॲबिलिटी टू गिव्ह द हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेशन ब्रिंग हिम क्लोज टू द पेशंट ऑर द पब्लिक. त्याचबरोबर तो ज्या पेशंटला डिस्पेन्सिंग मेडिसिन्स जी आहे ते डिस्पेन्स करणार किंवा सेल्स करणार
त्या पेशंटला देखील ती इन्फॉर्मेशन त्याला काय करावं लागेल, प्रोव्हाइड करावं लागेल. अशा प्रकारे ही सर्व ॲज अ लिंक बिटवीन द फिजिशियन अँड द पेशंट. आणि म्हणून त्याला काय म्हणता येईल आपल्याला, तो काय एक फिजिशियन आणि पेशंटमधला काय करतो, लिंक प्रोव्हाइड करतो. देन फार्मासिस्ट हॅज टू प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन द एरिया सच ॲज. त्यानंतर हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा, रोल ऑफ फार्मासिस्ट. तर फार्मासिस्टचा जो मेन रोल आहे तो या एरियामध्ये प्रिस्क्रिप्शन ॲडिअरन्स, देन स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग्स. ठीक आहे, प्रिस्क्रिप्शन ॲडिअरन्समध्ये त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर ड्रग स्टोरेज करणे किंवा मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन करणे. त्यानंतर ड्रगची चॉईस करण्यासाठी. देन ड्रग मॉनिटरिंगच्या वेळेस. देन इन्फॉर्मेशन अँड द एज्युकेशन. देन क्लिनिकल फार्मॅकोकायनेटिक्स, प्रत्येक ड्रगची त्याला फार्मॅकोकायनेटिक्स माहिती असली पाहिजे. देन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड मेनी अदर हेल्थ सर्व्हिस. त्याचबरोबर जो फार्मासिस्ट आहे तो रिसर्च आणि डेव्हलपमेंट या एरियामध्ये देखील त्याचा रोल प्ले करू शकतो. देन इन अ nutshell, the pharmacist is responsible for ensuring that the right patient is receive the right medicines in the right dose for the right condition in the right dosage form and in a right frequency, and hence he is considered as an integral part of the healthcare system. आता जो फार्मासिस्ट आहे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर जो फिजिशियननी पेशंट डायग्नोज केला, दिस इज द राईट पेशंट, तर त्या राईट पेशंटला राईट मेडिसिन्स, योग्य तीच मेडिसिन दिल्या गेली पाहिजे इन अ राईट डोस, योग्य त्याच डोसमध्ये. तो जर पेशंट ओल्ड असेल किंवा ॲडल्ट असेल त्या डोसनुसार त्याला ती मेडिसिन दिल्या गेली पाहिजे. ॲट अ राईट कंडिशन, सकाळी दिली पाहिजे, दुपारी दिली पाहिजे, संध्याकाळी दिली पाहिजे, ह्या राईट कंडिशनमध्ये दिली गेली पाहिजे. इन अ राईट डोसेस फॉर्म, त्यानंतर टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल, जो राईट डोसेस फॉर्म त्याच्यासाठी योग्य आहे त्या डोसेस फॉर्ममध्ये ती मेडिसिन त्याला प्रोव्हाइड केली पाहिजे इन अ राईट फ्रिक्वेन्सी. आणि त्याचबरोबर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती देखील कशी असली पाहिजे, राईट. आता हे सर्व कंडिशनमुळं त्या फार्मासिस्टला काय म्हणता येईल आपल्याला, इंटिग्रल पार्ट ऑफ द हेल्थकेअर सिस्टीम. म्हणून त्या फार्मासिस्टला हेल्थकेअर सिस्टीमचा काय म्हणतात, इंटिग्रल पार्ट. फार्मसी काउन्सिल ऑफ द इंडिया हॅज कन्सिडर्ड to the pharmacy education deep introduce the new subjects such as the health education and the community pharmacy and the hospital and the clinical pharmacy. ठीक आहे. आता जो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया मीन्स PCI, या PCIने काय केला, या डीफॉर्ममध्ये काही न्यू सब्जेक्ट इंट्रोड्यूस केले. ते कोणकोणचे आहेत, हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी फार्मसी, त्याचबरोबर हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. तर या द नॉलेज ऑफ विच विल डेफिनेटली हेल्प द फार्मासिस्ट कंट्रीब्युटिंग टू द नेशन्स हेल्थ. आणि या सब्जेक्टचं जे नॉलेज आहे हे डेफिनेटली त्या फार्मासिस्टला काय करेल, कंट्रीब्युटिंग टू द नेशन्स हेल्थ जे आहे ते मेंटेन करण्यासाठी काय होईल, फार्मासिस्टला त्याची हेल्प होईल. इथे आपलं चॅप्टर संपलं. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. थँक्यू.